नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी योगेश पबळे. तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील खूप मोठे एक अपडेट जाहीर करण्यात आलेले आहे. पीक विमा संदर्भातील खूप आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आता समोर आलेली आहे. राहिलेले उर्वरित 75% पीक विम्याच्या रकमेवाचून बरेचसे शेतकरी मित्र वंचित होते 2023च्या खरीप हंगामामध्ये. कारण की 2023च्या खरीप हंगामामध्ये खूप जास्त नुकसान म्हणजेच की अतिवृष्टी, गारपीट या कारणास्तव बरेचसे शेतकरी मित्रांचे शेतीमालाचे नुकसान झालेले होते. तेच त्यावेळेस पाहणी करून त्याचेच पंचनामे करून आता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याचे पाहणी पंचनामे करून नव्याने राहिलेले उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम जे की शेतकऱ्यांना देण्याचं त्यांनी ठरवले आणि येत्या 25 जूनपासून ते 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ती हेक्टरी 25,000 ते 30,000 ती रक्कम जमा होऊन जाईल मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहे, कोणते तालुके समाविष्ट आहे, कोणते भाग आहे, हे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरता या व्हिडिओला कुठे स्किप न करता, कुठे बंद न करता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. कारण की त्या व्हिडिओमध्ये तुमचा पण तालुका आणि तुमचा जिल्हा असू शकतो शेतकरी मित्रांनो. कारण की जर काही तुम्ही पीक विमा वाचून वंचित राहिलेले असाल 2023 मध्ये, तर खास करून हा व्हिडिओ तुमच्याकरताच आहे. तर शेतकऱ्यांनो, त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण की जेणेकरून पुढील असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 20 ते 24 जिल्ह्यांसाठी हा अपडेट मित्रांनो म्हणजे जाहीर करण्यात आलेले, म्हणजे 20 ते 24 जिल्हे त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेले आणि 24 जिल्ह्यांकरता मित्रांनो उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम जमा करून देण्याचं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ठरवले. 2023च्या खरीप हंगामामध्ये ही रक्कम आहे शेतकरी मित्रांनो. चला तर आपण कोणताही टाइम नाही घेता मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया आणि जाणून घेऊया की कोणते कोणते जिल्हे त्याच्यात समाविष्ट आहे आणि कोणते तालुके त्याच्यात समाविष्ट आहे. जिल्हा आणि तालुका यादी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. तर सर्वप्रथम मित्रांनो त्याच्यामध्ये आहे नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यामधील 3,50,000पेक्षा जास्त शेतकरी मित्रांनो त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेले आणि त्यांच्याकरता 155.74 कोटी रुपयाची रक्कम शासनाने वितरित करून दिलेली आहे. तर नाशिक जिल्ह्यात कोणते कोणते तालुके ते आपण सर्वप्रथम बघूया. पेठ, मित्रांनो पेठ, कळवण, बागलन, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपुरी हे तालुके त्याच्यात इत्यादी तालुके त्यात समाविष्ट करण्यात आलेले शेतकरी मित्रांनो. या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम लवकरच त्यांच्या 25 जूनपासून ते 30 जूनपर्यंत त्यांच्या खात्यात समाविष्ट करून देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जळगावमधील 16,921 शेतकरी पात्र आहेत. त्यांच्याकरता 4.88 कोटी रुपयाची रक्कम नव्याने शेतकरी म्हणजेच की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता वितरित करून देण्याचं त्यांनी ठरवलं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ, रावेर, पाचोरा हे काही तालुके त्याच्यात समाविष्ट करण्यात आले. याच्या व्यतिरिक्त पण काही तालुके आहे मित्रांनो ज्या अजून अद्याप आपल्याकडे त्याची माहिती उपलब्ध नाही. त्याचबरोबर मित्रांनो अहमदनगर आहे. अहमदनगर 2,31,831 शेतकरी उर्वरित राहिलेले शेतकऱ्यांसाठी परत मित्रांनो 160.28 कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता वितरित करून देण्यात त्यांनी ठरवले मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,82,354 शेतकरी आणि त्यांच्याकरता 111.45 कोटी रुपयाची रक्कम मित्रांनो राज्य सरकारने त्यांच्या खात्यात देण्याचं त्यांनी ठरवलं आणि येत्या 25 जूनपासून ते 30 जूनपर्यंत त्यांच्या खात्यात ती रक्कम मित्रांनो येऊन जाईल. त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की काही याचे तालुके नाही का काय नाही का, कारण की प्रत्येक जिल्ह्याचे तालुके सांगण्याचं म्हटलं तर खूप व्हिडिओ म्हणजे खूप जास्त लांब होईल. त्याकरता आपण मित्रांनो पूर्ण जिल्ह्यांनी यादी आपण सर्वप्रथम बघून घेऊया. कारण की जिल्ह्यांनी तुमचा जिल्हा त्याच्यात समाविष्ट आहे की नाही जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला माहिती होईल मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो अहमदनगरच्या बाद आहे सोलापूरमधील पंढरपूर वगैरे हे तालुके आहेत. त्याच्यामध्ये 1,82,334 शेतकरी याच्यात म्हणजे नव्याने पात्र करण्यात आलेले उर्वरित 75% पीक विमा करता मित्रांनो त्यांच्याकरता मित्रांनो 111.41 कोटी रुपयाची रक्कम सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी वितरित करून देण्याचं राज्य सरकारने ठरवलेले. त्याचबरोबर मित्रांनो सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यात 40,406 शेतकरी मित्र आहे. त्यांच्याकरता मित्रांनो 6.74 कोटी रुपयाची रक्कम 75% उर्वरित करता राज्य शासनाने त्यांच्याकरता वितरित करून देण्याचं 25 जूनपासून ठरवले मित्रांनो. आता हे जे मी तुम्हाला सांगू लागलो शेतकरी मित्रांनो, ही रक्कम जी की 25 जून 2024 पासून ते 30 जून 2023 पर्यंत किंवा 5 जुलै 2024 पर्यंत तुमच्या खात्यात लवकरच येऊन जाईल मित्रांनो. कारण की राहिलेले वंचित शेतकऱ्यांकरता ही पीक विम्याची रक्कम राज्य शासनाने नव्यानं करून देण्याचं ठरवले आणि त्याचं एक कारण दुसरं पण आहे. विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वीच पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात ही लवकरात लवकर जमा करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो सांगली आहे. सांगलीमधील 98,372 शेतकरी मित्र पात्र आहे आणि 22.4 कोटी रुपयाची रक्कम सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वितरित करून दिलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो बीड आहे. बीडमधील 7,70,574 शेतकरी आहे. त्यांच्याकरता 241.41 कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने वितरित करून देण्याचं ठरवलेलं मित्रांनो. त्याच्यानंतर आहे परळी बीड मित्रांनो. बीडमधील परळी ह्या काही तालुक्यांमध्ये परत तसे म्हणजे इतरही संपूर्ण तालुके आहे. तर परळीमध्ये मित्रांनो 7,70,574 शेतकरी आहे
आणि त्यांच्याकरता 240.71 कोटी रुपयाची रक्कम त्यांच्याकरता ठरवली आहे. आणि खास करून मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात लवकरच पीक विम्याचं वितरण सुरू होणार आहे मित्रांनो. बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकरी मित्र पात्र ठरवण्यात आलेले 75% उर्वरित पीक विम्याच्या रकमेकरता त्यांच्याकरता 18.39 कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने वितरित करून देण्याचे ठरवले बुलढाणा जिल्ह्यातील. त्याचबरोबर मित्रांनो धाराशिवमधील 4,98,470 शेतकरी पात्र आहेत 2023च्या खरीप पीक विम्याकरता त्यांच्याकरता 218.85 कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने वितरित करून देण्याचं ठरवले शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर अकोलामधील 1,77,273 शेतकरी आहे आणि त्यांच्याकरता मित्रांनो 97.29 कोटी रुपयाची उर्वरित 75%ची रक्कम जी की मित्रांनो साताऱ्याकरता देण्याचं राज्य शासनाने ठरवलेले मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो कोल्हापूरमध्ये 288 शेतकरी पात्र आहे फक्त आणि त्यांच्याकरता 1.30 कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्याकरता ठरवली मित्रांनो. त्याचबरोबर हे खास करून आता जालना जिल्हा शेतकरी मुख्यतः म्हणजे जालना जिल्ह्यातील 4 मुख्य तालुक्यांना तो पीक विमा भेटणार आहे मित्रांनो. आता ते 4 मुख्य तालुके कोणते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जालना जिल्ह्याकरता मित्रांनो एकूण 3,70,625 शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि त्यांच्याकरता 160.48 कोटी रुपयाची रक्कम 75% उर्वरित करता रक्कम ते वितरित करून देण्यात आलेली आहे. आता जालना जिल्ह्यातील मित्रांनो सिल्लोड, भोकरदन, बदनापूर आणि दुसरे अंबड इतरही तालुके आहे मित्रांनो. त्यांच्याकरता ही रक्कम उर्वरित 75%ची 2023च्या खरीप हंगामासाठी वितरित करून देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्हा मित्रांनो परभणीमधील 4,91,970 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांच्याकरता 206.11 कोटी रुपयाची राज्य शासनाने ती एकूण टोटल रक्कम त्यांच्याकरता ठरवलेली आहे मित्रांनो देण्याची वितरित करून देण्याचे ठरवले. त्याच्यामध्ये विदर्भातील नागपूरमधील मित्रांनो 63,422 शेतकरी मित्र पात्र ठरवण्यात आले. त्यांच्याकरता 52.21 कोटी रुपयाची उर्वरित 75% करता रक्कम त्यांनी ठरवली मित्रांनो. आता 75% मित्रांनो लवकरच तुमच्या म्हणजे 25 पासून ते 30 जूनपर्यंत किंवा 5 जुलैपर्यंत ती तुमच्या खात्यात लवकरच येऊन जाईल. त्याचबरोबर लातूर आहे मित्रांनो आणि अमरावती आहे. लातूरमधील 2,19,535 शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता 244.87 कोटी रुपयाची रक्कम आहे. त्याचबरोबर मित्रांनो अमरावती आहे मित्रांनो अमरावतीमधील 10,265 शेतकरी आहे आणि त्यांच्याकरता 8 कोटी रुपयाची रक्कम शासनाने वितरित करून देण्यात ठरवले मित्रांनो. एकूण रक्कम आहे 36,8,03,303 ही एकूण रक्कम मित्रांनो एकूण शेतकरी आहे आणि त्यांच्याकरता मित्रांनो 18.73 कोटी रुपयाची ही नवीन तरतुदीनुसार नवीन आता 2024 मध्ये चालू वर्षामध्ये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करून देण्याचं एकूण टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांकरता ठरवले मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो हेच होतं पीक विमा संदर्भातील माहितीपूर्ण अपडेट आणि याच्यातील बरेचसे शेतकरी मित्रांनो आता 25 जून 2024 पासून हे पीक विमा भेटण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर 30 ते 5 जुलैपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल मित्रांनो. हेच होतं पीक विमा संदर्भातील अपडेट. आपणास हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. असल्यास पुढील माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल योगेश पुढे सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान. मिळूया का नवीन व्हिडिओ. धन्यवाद.